पण सोन्यानं अशी वाकेल. तिला 3 कपाट नुसत्या साड्या. जर पावसाळ्यात मिली तर तेवढ्या साड्यांवर तिचा कार्यक्रम होईल. एवढ्या साड्या. आणि ते दिवाण आहे ना, दिवाण बसायचं सोफा सेट, तो असा आहे त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला उचला एक माणूस वर. आणि ते आमच्या पशी येतात. नीट पहा बरं का माझ्या हाता का आता. महाराज महाराज आता आपला चहा गुतेल राहतो, ऐकतच राहत. काही बोलवतं ते चहा पाजायचं बंद करीन भगवान. महाराज 6 धावेत, 12 पंप आहेत, 2 कला केंद्र आहेत. हे सगळं आपलंच आहे. आता हातात बरं का मग हात फिरेल आता. महाराज पण काय करता, हात बदलला. काय करता, एकच पोरगे 10वी पासून पियतय, खलास झालं. येतं काहीच नाही महाराज. इकडं पोर एवढं आहे, इकडे एकच मुलगी आहे, एकुलती एक आहे महाराज. 15 दिवस पळून गेली ती, कालच आणली. महाराज महाराज आता तुम्हीच उत्तर द्या बरं का. हे जास्त महाराज हे असं बोला ना, बोला. हे असं हे असं हे असं याच काय करू. काहीच नाही, मी बाहेर गेलो का पिटून दे. मला बाहेर जाऊ दे, दे आग लावून. काय अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. इथं भांडे घासणारीचा पोरगा फौजी आहे, इथं शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत आहे. हा देश फक्त आतापर्यंत दोघांनी सांभाळला, एक गरीब आणि 2 शेतकरी. बाकीच्यांनी सगळ्यांनी देश धुतला. महिला मंडळ वाईट वाटतं. एक मुलगा सुद्धा मिलिटरीत आहे, एक मुलगा. अशा आया आहेत. किती भाग्यवान आई असेल ती. अरे अशा आईचा खरा सत्कार व्हायला पाहिजे. एक मुलगा एक तरी मिलिटरीत आहे, एक एकुलता एक तोही वंशाचा दिवा आहे, पण मिलिटरीत आहे. आणि पोरगा मिलिटरीत जायला निघला आणि तो जर रडला तर ती त्याचा गाल ओढते. डोळ्याचं पाणी पोस, माझं दूध प्यालाय तू, आज माझ्या दुधाची किंमत झाली. मला उत्तर द्या, महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे. मिलिटरीत पोरं कोणाची आहेत? होमगार्ड, होमगार्ड, पोलीस, PI, API, PAPI, फौजी, कमांडो, वायुदल, सौदल, सेनादल. गरीबाचे शेतकऱ्याचेच पोर आहेत. मोठ्यांचे पोर मिलिटरीत जात नाहीत, ते फक्त 7-8 सांड घेऊन हिंडा. त्या संघटन कौशल्य. मित्रांनो प्या आणि माझ्या बापाचा डमरू वाजवा. बोकडे शिल्लक नाही, कुत्रे खा आणि माझ्या बापाची लाल करा. हो, विनोद नाही, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे, हे झोंबात आहे पण खरं आहे. काय कमवलंय तुम्ही, मी काय कमवलं. आता हे सगळे सर्व्हिसवाले सांगा, सातपूर मधले, तुम्हाला मला आपल्या आईबापाने मोठं केलंय, मोठं केलंय. आपली आई फाटक्या लुगड्यातली होती पण मुलगा बर्बाद केला नाही. आपला बाप फाटक्या धोत्रातला होता पण बर्बाद केला नाही. तुम्ही तुमची मुलं काय बनवली बोला. अरे रात्रीचं भाजी आईने सकाळी गरम करून खाली आणि तुम्हाला सर्व्हिसला लावलंय. तुम्ही काय केलंय तुमच्या पोरांचं बोला.
आपला बाप, एक वाक्य सांगू, आपला बाप गरीब जरूर होता, फाटक्या धोत्रातला जरूर होता, त्याला बोलता येत नव्हतं जरूर होतं, पण त्याने आपल्याला भिकारी केलं नाही, त्यानं आपलं जीवन घडवलंय. हा, 3 रंगाचं लुगडं नेसली आई, माझा भाऊ शिकावा म्हणून स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले. आज तुम्ही गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, तुमच्या पोरांचा अभ्यास करा, करा. सगळे सर्व्हिसवाले आपल्या बापाचा अभ्यास करा आणि तुमच्या पोरांचा अभ्यास करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोण बोलतो? जो बोलाल तो सकाळी नसेल. 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल आहे, 2.5, थोबाड वासून त्याची आई पाहती आणि ती म्हणती माझं तो ऐकत नाही. तुझं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. 2.5 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. आणि 2.5चं ऐकत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? अरे आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसली महाराज, चिमणी होती अभ्यासाला, चिमणी चिमणी, तिच्यात रॉकेल कमी राहायचं आणि आईचं भाकरी करायचं काम चालू. काय म्हणायची आई माहितीये? बाळा चुली पुढे माझ्या भाकरीन कालवून होईपर्यंत ना तू अभ्यास कर, मग मी काय करील तुला, तू झोपून घे, मी सकाळी आहे ना सूर्य उगवल्याच्या अगोदर तुला उठवील, राहिलेला अभ्यास सकाळी कर. कारण माहिती का बाळा, आज जर राखेल संपलं ना, उद्या आपल्याला राखेल नाही. पण अभ्यास केल्याशिवाय राहू नको. आज तुम्ही काय पोरं बनवली मला सांगा? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झालेत. तुम्हाला वाईट वाटेल बसणाऱ्यांना माझी तुमची पहिली शेवटची गाठ समजा, परत आपलं तोंड पाहू नका. पोरांवर बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, त्यानं गेम खेळायला सुरुवात केली मोबाईलची. 4,000 लावले, 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 41 मध्ये 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले, दुकान विकला. असे दुकान विकलेले 3 जण माझ्या पुढे बसलेले. आता नावा सगळं सांगल. खरं आहे का खोटं आहे बोला? तुम्ही काहीच बोला. आणि कर्ज काढलंय बापानं, मजा आणल्या पोराने, आणि कर्ज फेडायचं बापाने, आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आली. ही नवऱ्याला म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, आपला हायवे टच 1 गुंठा आहे तो इका, आणि पप्पूचं कर्ज फेडलं. कर्ज नील झालं, पप्पू प्यायला लागला. आई बाप म्हणतो अगं आपला पर्या प्यायला लागला, पिऊ द्या, कुठं कायम पितोय हे. आता 20 तारखेपासून त्याला थेंब नाही. अशा म्हणणारे 2 जणी माझ्या पुढे बसले. आता मी नावा सगळं सांगा, नावा सगळं. आणि वरून आई पोराला म्हणती, खरं सांगू महिला म्हणलं, आता तळतळीचे दिवस आहे, मी मला दम निघत नाही, मी फक्त खरं बोलतो. तुम्ही काही करा महिला म्हणलं, मला शिव्या द्या, फक्त नवऱ्याचा अपमान आहे ना मुला देखत करू नका, मुली देखत करू नका, बोलू नका. खरं सांगू तुम्हाला, त्याची आई गेली, त्याचा बाप गेलाय, त्याचा भाऊ त्याला बरा पाहत नाही, तुमचा सोडून कोणाचा आधार आहे? त्याला चहा देणारी फक्त बायकोच आहे ना, गोळ्या विचारणारी बायकोच आहे ना, आणि जेवले का विचारणारी कोण आहे? आणि तुम्ही मूर्खासारख्या पोराची आणि पुरीची बाजू घेता आणि नवऱ्याचा अपमान करता. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि वरून आई पोराला म्हणती त्याचं ऐकू नको.
त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. मी त्याला 9वी पासून पाहते, त्याच्यातून गाढवात काही. खरं बोला, खरं आहे का खोटं आहे? असं बोलू नाही कधी. कळत नाही का आपलं पोरग कसं राहतंय, पोरगी कशी राहते कळत नाही का? आपली पोरगी प्रेमात पडेल तुला माहित नाही का? घे बरं दत्ताची शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही. मग हे जादा तास कुठं भरतात? कॉलेज 5ला सुटतं, पोरगी 9ला येते, आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं आनंदान सुरू केलंय का? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. मग तू काही ध्यान धारणेत बसली होती का? काही कळत नाही का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते ना. विनोद आहे का बोला? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. 40% खरं सांगा, आपले आईबाप आपल्याला बनवण्यात यशस्वी संपले झाले, पण आपण आपली पोरं बनवण्यात फेल गेलो. काय मध्ये काय होतं आपल्या शाळेत जाताना? 7वी पर्यंत पाटी होती, पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार होतं, खापार. बरं, खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुकं लावल्याशिवाय ओठतच नव्हती. पण आपल्या आईबापानं शिकवलं का नाही? आज 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला. आमचं होतं, माझी पोरं इंग्लिश मिडियमला होती, मी काढून घेतली. मला नको म्हणलं, आपल्याला एकुलतं एक आहे. हो काय त्या पोराचे हाल आहे. 5लाच ते कार्ट उचलायची ती आई, कपडे सगळं बाथरूम, आणि ते बाथरूम मध्ये नेलं का मोती मोती. त्याची आई म्हणायची चैन खोल, ते म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली चला. आणि ते गाडीतून उतरलं ना, मी 2-3 वेळा पाहिलं. गाडीतून उतरताना ते हसतच नव्हतं, नुसतं त्याच्या ऐका पाहायचं. मला बरं वाटलं नाही. काय हसत पोर, हसणच हो. ते का हसायचं? मग हसत नव्हतं माहिती का? त्याला वाटत हसलो गाडी जर परत फिरली. अरे आम्ही मला शाळेत होतो, शाळा जर सुटली तर अख्ख्या गावाला कळत होतं शाळा सुटली. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणाला उद्या सुट्टी आहे, आता काय? आता काय? 40% 4 जण 20 तारखेला दारू पेले, एवढीच होती, कबरे मांडे फुल टाईट झाले, आणि मोटरसायकलवर बसले. 4थं कुठं बसला असेल? कॅरेज तांगड्या फाकेल चाललं इवळत, दडाकडून पडलं, दोन्ही बॉल सटकले, मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? 10व्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? आता हसाल रे, पण एक ना एक वाक्य खरं आहे. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, तरी पुढे हाती उपदेश, वाया जाऊ दिलं नाही. तुम्ही एकटा होता, आता जोडीदार केला का उभं राहिला? खाली बस, खाली बस. तुला एकट्याला म्हणलं जाऊ दे बा, मंडळातलं आहे, अजून आपलं पाकिट गुतेले.
त्याला काही म्हणावं आणि त्यांना जाताना 10,000ला फटका द्यावा म्हणजे हे गेलं ते माझं कीर्तन ऐकलं ना महाराज 2-3 दिवस सुधरत नाही माणसाला काही बधीर होतो तो एकटाच हसतो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात 40% शाळेतले पोरं मोबाईल गेले मान्य 10% बरे बस खाली बसा खाली बसा आणि 10% लोक शेअर मार्केटनं गेले खरं का खोटे बोला लोकांना राग येतोय पण ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या माणसाला का बोलू नये मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे काय मत आहे तुमचं आणि कुणी काही म्हणो आमच्या बोलण्याचा 10-5% झटका बसतोच ऐका नीट 40% मोबाईलने गेले 10% शेअर मार्केटने गेले 2च मिनिटं घेतो ना अभंग घुसतो घेऊ का 2 मिनिटं 100 पोरं माझ्या पुढे तुम्ही उभे करा आत्ता मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात बोला तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात दारू न पिणं हा कमीपणा झालाय त्याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं बारीक तर एवढा भयान काळ आलाय महाराज या 4 वर्षामध्ये महिला मंडळ पुरुष मंडळी या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते लाज वाटते हो 10वीला जायची लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेला आई जिवंत आहे मुलगा गेला मुलगा तुम्ही रात्रंदिवस हाडाची काढ करून कोणासाठी इस्टेट कमवता हा प्रश्न आहे अरे गाडी बंगले फ्रीज कूलर तुम्ही कोणासाठी घेता ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं ते झाडच जर उमदळलं तर आधार काय आधार या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी हाणतात उडी हाणतात काय माहित त्यांना माझा बाप गेलाय काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग आई लोकांनी कुठं चालवलं आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लाडाली पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटवला ग माझा बाप आई पेटला माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही पोरग म्हणत माझा बाबा देवा घरी गेलाय म्हणून स्वयंपाक झाला नाही शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे मेलाय तुझा बाबा तुला बाबा नाही ते पोरग घरी येत ना आई पुढे दप्तर टाकीत मेलाय माझा बाप मेलाय या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत आणि याला 3च कारण आहे 1 दारू 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर बोला तुमचं काय मत आहे आणि या 3 गोष्टीमुळे पिढी संपली आपल्या बापानं पिढी घडवली आणि आपण पिढी संपवली काय कमवलं तुम्ही बसलेली माणसं ध्यानात ठेवा काय कमवलं नोकरी सासरवाडीचं प्रेम काय केलं काय तुम्ही मला सांगा आयुष्यात
ज्यांच्यासाठी कमवलं ते जर सांभाळायच्या लायक नाहीत तर तुम्ही का कमवलं? जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. आणि असा समाज जेव्हा संपतो तेव्हा संत वैकुंठावरून येतात. वैकुंठावरून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तुमचं काय मत आहे? डोकंच बंद झालं. गुलाम बनवले लोक, गुलाम. MSc PhD माणूस 10,000 प्राध्यापक आहे आणि डोकं खाजवा बसलेली माणसं. 10,000 रुपये महिन्याला होतं काय? बोला बोला. 10,000 महिना काय होईल? त्याला बायको नाही. ए बरे बस घाले. त्याला बायको नाही, त्याला पोरग नाही, पण जो बोलाल त्याचा गेम, जो बोलाल त्याचा खोटाच उपटायचा. फक्त जे लाल करतील त्यांचा सत्कार करायचा. याला म्हणायचं मान पिपासू. वापस बंद झालं तुमचं. गेले पहिला 4 ऐकायचे. पहिला गेलं बोंबाल काम पिपासू, दुसरा मान पिपासू आणि 3 धन पिपासू. धन नुसता पैसा. कीर्तनकारानं 5,000 जास्त मागितले. काय लोक बोंबलं त्यात. बाजार मांडला म्हणते देवाचा बाजार. आता हे पोरानं घाम येऊस्तोवर वाजवलं. काय 1,000-500 मागितल्यानं झालं. करावं का नाही सप्ते. पार्याने धुतलं म्हणजे आम्या. आणि 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. काय वाकडं गेलं तुम्ही कोण? हे विकलाय समाज. मला समाज विकलाय. विकलाय, विकलेला गेला. 3 महिन्यापासून 288 जणांचे दौरे चालू आहे. 5 कोटी खर्च रोज धरा. पैसा गेला किती? जो विचारेल त्याची बातमी पडल, जो विचारेल त्याची क्लिप. गेमच त्याचा. तुम्ही अभ्यास करा. ही मान पिपसू माणसं आहे. स्वतःची पोरं स्वतःच्या बापानं मरताना पाहिली महाराज डोळ्यानं. फक्त मान आपलं धन. चुलत भावाच्या इस्टेटीवर नजर ठेवली. काय बिचारे 5 जण होते, त्यांना काही लई इस्टेट नव्हती. हे 100 जण होते, हे काही सुईच्या क्वालिटीचे नव्हते. यांनी त्यांना वनवासाला पाठवलं. 1 वर्ष अज्ञातवासात पाठवलं. त्यांची बायको वडीत आणली. पण काळ कोणाला सोडित नाही. 100 पोरं बापानं मरताना डोळ्यानं पाहिली. महाराज 50 पोरं मेली युद्धात. पितामह भीष्मांना बाण लागला तर सोडवायला कोणी नव्हतं. नाही, शेवटी याला सेनापती व्हायला माणूस नाही राहिला. सेनापती व्हायला त्या कर्णाला टोप घातला. भाऊ तू व्हाय सेनापती. त्या कर्णानं टोप चढवल्या याच्या पाया पडला. भाऊ मिटून घे. त्यांना तो अन्याय केलाय. तो 100 मधले 50 गेले. आता इनमिन राहिलेत 50. ते 5 जणांच्या अजून केसाला धक्का लागेल नाही. त्यातला एक जर पिसाळला ना तुला पाणी पाजाय परत होणार नाही. तू मिटून घे. काय अडचण होती याला? काय अडचण होती? नाही. हे लोक आज 4 दिवस झाले काय ऍडजस्ट करतात. हे इकडून तिकडे गेलेले, तिकडून इकडे आलेले किती ऍडजस्ट करतात. झालं उद्या सगळे श्यामी होते. माणसं म्हणतात 1000 उभे राहिले, 1200 उभे राहिले. ऍडजस्टमेंट होणार. उद्या तेवढेच राहणार. आणि याला ऍडजस्ट करायला गेलं नाही. शेवटी कृष्ण गेला आणि पाया पडला. तो कृष्णाला म्हणला चहा पेनी थुंडीक. त्याला कृष्णानं उठ्ठानं 2 वाक्य सांगितली. एक, युद्ध होणार. आता होणार. आतापर्यंत नाही होऊ दिलं नव्हतं पण आता होणार. आणि ऐक मी त्यांच्या बाजूने आहे. एवढं कळलं होतं सावध व्हावं का नाही. मी त्यांच्या बाजूने म्हणजे परत जय त्यांचा. मेले 100. यादव नावाचं कुळच शिल्लक राहिलं नाही. फक्त 2 यादव राहिले. लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यादव. नाही का अख्खे यादव हाणले महाराज.
तुम्ही अभ्यास करा. खानदानीत यादव शिल्लक राहिला नाही. कशापायी माहिती का? धनाचा लोभ. किती झाले? 3. काम पिपासू, मान पिपासू, धर्म पिपासू, आपलं धन पिपासू, आणि 4 सत्ता पिपासू. ही सत्ता पिपासू जी माणसं आहेत ही काही करू शकतात महाराज. यांच्या बाप आडवा आला ना ते बापाचा गेम करतील. तुमचं काय मत आहे? ते म्हणतील बाप काय दुर्मिळ गोष्ट नाही, नाहीतरी त्याचं वयच झालं. तो तसाही बॉक असला तर काही. सत्ता पिपासू काय महाराज? सख्या बहिणीच्या पोराला स्तनातलं दूध पिऊ दिलं नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. सख्या बहिणीच्या पोराला त्याच्या आईच्या स्तनातलं दूध पिऊ दिलं नाही. बहिणीच्या समोर दगडावर 1 नाही 6 पाटले मारले का नाही? 6. आणि 7वा बिचारा राहिला. ती पळून गेली, ती माया होती. पण 8वा सुद्धा महाराज जन्माला आला तर त्याचे सुद्धा इतके वाईट दिवस ते कृष्णाचे का त्या बिचाऱ्याला आईचं दूध पिता आलं नाही, टोपलीत बसून दुसरीचं दूध प्यावं लागलं. केवळ सत्ता. ग्रामपंचायतीला विरोधी मतदान केलं म्हणून कांद्याचा ट्रॅक्टर न जाऊ देणारे माया पुढे बसलेत. आता सत्ता पिपासू लोक आहेत. यांना काय लागतं? सत्ता. 288 जागेला 28,000 अर्ज आहे. ही सत्ता पिपासू लोक आहेत. आणि ही 4 लोक कधीही जग संपू शकतात. तुम्ही आणि जवळजवळ निम जग काय नाही राहिलं. आता ही गावं तुम्हाला दिसतात ना, ही फक्त घरांमुळं गाव आहे, माणसांमुळं गाव नाही. माणसं कुठं राहिले गावात? माणसंच नाही. अजून 5 वर्षांनी इंद्रिकचं लिहून ठेवा. अंत्यविधीचं सुद्धा टेंडर निघल. ही 7,051 घ्या आणि आमचा म्हातारा पिटून आला. बोला तुमचं काय मत आहे? नाही भाऊबंद येत नाही, खांदेकरी व्हायला कोणी कपडे काढत नाही. ज्यानं काढले त्याची बायको त्याला लांबूनच खुनी ती. तो ना भाऊबंद येत नाही. आज सरण रचणाऱ्यांच्या मारामाऱ्या. दफला टिकलं घेईन, दफला टिकलं घेईन. अंत्यविधी सुद्धा अजून 5 वर्षानं मुक्ता होणार. शेजारच्या घरात 5 दिवस स्वयंपाक होत नव्हता जर आपल्या घरी लगीन असलं तर. सगळी माणसं एकत्र लग्नाला पिठलं भाकर खायची. आज लॉन्सवाला म्हणतो फक्त नवरा नवरी आणा, बाकी सगळं आमचं. हळकून सुद्धा लॉन्सवाला देतो. का? भाऊबंदकी संपली, काही नाही राहिलं मला. आता ही बसली ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. मेलेली माणसं आता माझ्या पुढे एवढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागं, इंदुरीकर गेला उडत. अशी भिकार लोक. त्याला विचारलं इंदुरी त्याचं काय म्हणजे? तुम्ही या. परपंचाची वाट लागली पण यांनी माग फिरायचं बंद केलं नाही. अशी कितीतरी आहेत. वाट लागली परपंचाची वाट, फक्त फिरलीच माग. एका समोश्यावर दिवसभर जाणारी माणसं आहेत. एक समोसा समोसा तो असा गुलाम होता. 3 चड्ड्या खराब झाल्या. विचार करा. म्हणजे माझी ओवी आत्ताशी फिट झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. आत्ताशी ओवी फिट झाली. आता उलटी ओवी फिरवायची आहे. ही ओवी 12व्या अध्यायातली आहे आणि 10व्या अध्यायात अशी ओवी आहे. संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गायक वादक महाराज मंडळी कोणी असले तर ऐका. हा अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे, वरून 2 नंबरचा आहे. आता काकड्याचा आणि गायक वादकांचा काही संबंध नाही. आता प्रॉब्लेम असा झाला सध्या, हरिपाठाचा आणि कीर्तनकारांचाच काही संबंध नाही. कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही, तुम्ही म्हणायला हवा. मी बोललो कधी म्हणते तुझ्या बापाचं काय जातं. मी शिव्या तरी कोणच्या खाऊ. आता 30 वर्ष शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या.
आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. नाही तर कीर्तनकारांना सुद्धा हरिपाठ येत नाही. काय मत आहे तुमचं? ईळभर मेमरी कार्ड पाठ करायचे आणि संध्याकाळी तेवढं सांगायचं. त्यांचे डबल कीर्तन जर गावात ठुलं दुसऱ्या दिवशी परत ते नाही म्हणतोय का? सांगायच काय नाही, उचकायचंच नाही ना पुस्तक. आणि गंमत काय झाली, 80% गायक वादकांना असं वाटलं का बाबा झाल्यावर पैसे जास्त मिळतात. त्यांनी वाजवायचं आणि गायचं बंद केलं आणि ते बाबा झाले. असा घोटाळा झाला. आणि त्यांनी केलं एखादोन अभंग पाठ, 1-2 अभंग पाठ केले म्हणजे बुंगली तर बुंगली. आणि बुंगावली त्यांनी, म्हणजे वाजवायचं दिलं सोडून आणि गायचंही दिलं सोडून. आता कोण झाला तो? बाबा. आणि सीझन पुरतं 2-4 वेळा लोक कीर्तन ठेवत्या. एकदा ऐकले लोक ऐकत नाही. हे गेलं मग त्यानं सोबदाराचे कपडे शिवले. अशी उलटा कार्यक्रम आहे. अरे बाबा, गायकानं गायकच राहावं, वादकानं वादकच राहावं, त्याच्यात आनंद आहे. त्यानं काय बाबा. आता मला जर एखादा म्हणला कथा सांगा, काही कथा फेल जाईल. हेच चांगलं आहे. कथा नाही जमणार. महाराज एक सांगा, तुम्हाला भगवंताने जे दिलंय ना ते तुम्ही सांभाळा. आणि 80% गायक वादकांचा हाच प्रॉब्लेम झाला. ते झाले बाब. बाब झाले, बस राहू दे. बाब झाले. लोक रामनवमी कृष्णाष्टमी सोडून तारीख घेतली नाही. म्हणजे ते गेलं. अशीच गंमत झाली गायक वादकांनी. तसं कीर्तनकारांना मग कीर्तन कमी पडले का त्यांनी नवीन एक धंदा काढलाय, ट्रिपा काढा. खरा लोक बोला चला काशी, उरले का पैसे घ्या याच्या बायकोला का जरा. लोकांची काशी नाही चालत महाराज. ते माना नाही तर नका मानू. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. आता नवीन कीर्तनकार झाले का आमच्याकडे? नवीन कार्ड छापितात. कार्ड आणि ते वाटायचे कीर्तन संपल्यावर. कार्डवर काय काय छापित आहे? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार. मग सगळं तू एकटाच करतो. मग आम्ही काही 31 वर्षे खेकडं धरितो? आता 31 वर्ष झाले मला. माझ्याबरोबरचे निम्मे बुवा मेले. मी अजून जसं द्या. तुम्ही असं नाही जमणार महाराज. संपत्ती आणि काकडा तो काकडा आणि हरिपाठ तो हरिपाठ. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे, पण एकनाथ महाराजांचा आहे. काकड्याच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त 2-3 मुद्दे, थोडे किचकट अभंग आहे, फिट करून देतो आम्हाला. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा न मिळतो हा वादाचा मुद्दा आहे, नीट आहे का? पण काकडा आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा मार्ग आहे. ज्याचा नित्यनेमाने हरिपाठ आहे, ज्याचा नित्यनेमाने काकडा आहे, तो हरिपाठन काकडा करताना मोक्षाचाच आनंद आहे. तुमचं काय म्हणणं? काही माणसांच्या इंद्रियाला हरिपाठाची सवय लागली तर आपाप हरिपाठ 5 वाजता तोंडात येतो. काकडा आपाप पहाटी तोंडात येतो. का? इंद्रियाला गुलाम केलं त्याने. आणि त्या काकड्यातल्या हरिपाठातला काकड्याच्या मालिकेतला अभंग आहे, एकनाथ महाराजांचा आहे. अभंगाला सुरुवात. फक्त थोडे किचकट मुद्दे आहेत, पटापटा बोलायचं. आता महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. 2 मुली. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळे आहे. डोकं घालावं का? एकीचं नाव विरहिणी आहे आणि एकीचं नाव भोपाळे आहे. महिला मंडळात पहिला प्रश्न तुम्हाला आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता हे काय पुस्तकातलं आहे का? हा म्हणालाय तर नाही म्हणा, मी उभाच्या नाही. तर नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला तुम्ही सर्वस्व दिलं तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? हिचं नाव आहे विरहिणी. मग करोडो रुपयाचं शरीर द्यायला दिलंय, त्याचं जर भजनच होत नसेल तर आपल्या जगण्यात काय मजा? काय मजा? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, सत्ता भोगणं, ही काही नवीन पराक्रमाची गोष्ट आहे का?
काय त्याच्यात नवीन आहे? बसलेली माणसं 2 मिनिटं चिंतन करा, 23 तास 45 मिनिटं तुम्ही संसार करा, पण निदान 15 मिनिटं तर देवाला द्या. इथं बांध कोरा कोरे तर चालूच आहे, उपारण्या खाली हात घालून मग शिकायचा धंदा चालूच आहे, शिंगड्या खाली घालून गोण्यात टाकायचा धंदा चालूच आहे. काय आणि कोणी कमवून काय केलंय सांग? कोणत्या पोऱ्याचा बाप, बापाचा पोऱ्या इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे बोटवर घरावर बसलेल्या पैकी? अरे बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. तुमचं डोकं बंद होईल. कॉलेजच्या पोरानो कर्ज आहे,